सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंग दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नमस्कार. खरं तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहतो, पण अशी व्यक्ती जी शिक्षणापासून वंचित असताना, केवळ अपार कष्ट अवहेलना वाट्याला आली असताना परिस्थितीला न हारता लढत राहते आणि जिंकते पण. ती व्यक्ती मग प्रतीक होते स्त्री शक्तीचा, सामर्थ्याचा, संवेदनशीलतेचा. आज अशीच एक व्यक्ती जी केवळ 7वी पास असताना स्टेट बँकेत स्वीपर म्हणून लागते आणि स्वतःच्या हिमतीच्या बळावर उंच भरारी घेते, असिस्टंट जनरल मॅनेजर बनते. आज अशाच एका कर्तृत्ववान व्यक्तीला आपण भेटणार आहोत. त्या आहेत प्रतीक्षा तोंडवळकर, रिटायर्ड असिस्टंट जनरल मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया. जाणून घेणार आहोत कसा त्यांनी संकटांचा सामना केला. अवघ्या 19व्या वर्षी अकाली वैधव्य आलं असताना, कोणाचा आधार नसताना त्या कशा स्वीपर पासून स्टेट बँकेत AGM झाल्यात ते जाणून घेणार आहोत. त्यांचा अतिशय खडतर पण प्रेरणादायी प्रवास, कशी त्यांनी यशाच्या क्षितिजाला गवसणी घातली ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. प्रतीक्षाताई, जुळ्या बहिणींचा कट्टा, ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरणे तुमचं मनापासून स्वागत करतो. प्रतीक्षा प्रमोद आणि श्यामाताई, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. प्रतीक्षा प्रमोद तोंडवळकर, एक धडाडीची कर्तृत्ववान महिला. 11 मार्च 1985 त्यांनी स्वीपर म्हणून SBI मध्ये काम सुरू केलं. नंतर 1991 त्या पिऊन झाल्यात. 1993 त्यांचं क्लर्क म्हणून प्रमोशन झालं. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही, तर 2004 ट्रेनिंग ऑफिसर म्हणून त्यांची पदोन्नती झाली. दर 3 ते 4 वर्षांनी त्या स्केल 2, स्केल 3 आणि स्केल 4 झाल्यात. अतिशय अभिमानाची बाब म्हणजे त्या 14 जून 2022 असिस्टंट जनरल मॅनेजर झाल्यात. यावर्षीच 31 मे 2024 त्या रिटायर्ड झाल्यात. त्यांना गाण्याची, गार्डनिंगची आणि वाचनाची खूप आवड आहे. ताई, तुमचा हा सर्व प्रवास स्वीपर ते AGM हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. आम्हाला खूप उत्सुकता आहे. तुमचं पुनश्च स्वागत, मनापासून स्वागत करतो आम्ही दोघी, आणि करायची गप्पांना सुरुवात. हो, करूयात ना. प्रतीक्षाताई, स्टेट बँकेत टेबल खुर्ची पुसता पुसता, तिथली सफाई करता करता, केवळ 7वी पास असताना तुम्ही त्या खुर्चीत बसायचं स्वप्न पाहिलं. केवळ स्वप्न नाही पाहिलं, तर तुम्ही ते पूर्ण पण केलं. यावर्षीच तुम्ही असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रिटायर्ड पण झाले आहात. पण त्याआधीच तुमचं आयुष्य कसं होतं? तुम्ही 7वी नंतर शिक्षण का सोडलं ते जाणून घ्यायचंय आम्हाला. 7वी नंतर शिक्षण सोडण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस ची जी समाज पद्धती होती आणि अशिक्षित आई वडील असल्यामुळे समाज रचना जशी असेल त्यानुसार, म्हणजे एकदा का मुलगी कळती झाली, शहाणी झाली की आपल्या जबाबदारीतून तिचं लग्न करून आपण मुक्त व्हावं, ही जी समाजधारणा, त्यानुसार त्यांनी माझं लग्न करून दिलं. त्यामुळे 7वी नंतर मला माझं शिक्षण सोडावं लागलं, पर्याय नाही. पण त्यावेळेसच्या प्रथेनुसार आणि आत्ताच्या प्रथेमध्ये इतकं डिफरन्स आहे की आपण मुलींना जे स्वातंत्र्य देतो, त्यांना शिकवतो, पण माझ्या शिक्षणामुळे तसंच घडलं. म्हणजे मला जेव्हा 7वीतून शिक्षण बंद करून लग्न करून दिल्यानंतर माझ्यावर जी काही परिस्थिती ओढावली, त्याच्यामुळे माझ्या भावंडांचं एक झालं की पुढच्या ठेच मागचा शहाणा, त्यानुसार माझ्या शिक्षण सोडल्यामुळे हिच्या आयुष्यात नंतर ज्या काही परिस्थितींना हिला तोंड द्यावं लागलं ते माझ्या भावंडांना द्यावं नाही लागलं. पण त्यामुळे माझं शिक्षण समाजरचनेनुसार आई वडिलांनी लग्न करून दिल्यामुळे सोडावं. ताई, तुम्ही लग्न झाल्यानंतर पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाल्यात.
अवघ्या 19व्या वर्षी तुमच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा तुमच्या पदरात फक्त 1 वर्षाचा मुलगा होता. तुमच्या सासरच्यांचा माहेरच्यांचा कसा सपोर्ट होता तुम्हाला? तुमच्या दोघांचं पालनपोषण कसं केलं तुम्ही? कसा काय मार्ग काढला यातून? त्यावेळेस विनायकचे वडील जेव्हा वारले, सदाशिव कडू, त्या विनायकचा जन्म होऊन तो 1च वर्षाचा होता. आणि प्रश्न होता की आता पुढे काय. जेव्हा वडिलांचं म्हणजे अशिक्षित मुलगी, नंतर सासर आणि माहेरच्या लोकांचा सहभाग, म्हणजे आई वडिलांचं असं माझ्या म्हणणं की ज्या दिवशी आम्ही तुमचं लग्न करून दिलं, मुलीचं लग्न करून दिलं, की ती आपल्याला मेली. म्हणजे तिचं नशीब आणि ती जी नशीब तिला पुढे घेऊन जाईल ज्या प्रकारे, त्यानुसार तिच्या आयुष्याची पुढची वाटचाल होईल अशी त्यावेळेसची समाज रचना म्हणावी लागेल. आणि अशिक्षितपणा, या 2 गोष्टी कारणीभूत होतात ह्याला. आणि सासरच्या कडला सासू आणि माझ्या 3 नंदा होत्या. मोठ्या नंदेचं लग्न झालेलं आणि दुसऱ्या नंदेचं लग्न झालं होतं, पण तिच्या नवऱ्यानं आमच्या लग्नाच्या आधीच तिला आणून सोडली होती. त्यामुळे परत काही तिला जायचं नव्हतं. आणि माझी धाकटी नणंद थोडी वेडसर होती, त्यामुळे तिला काही कळत नव्हतं अशी. त्यामुळे जेव्हा चांगल्या इमाने इतबारे म्हणजे वाजत गाजत वरात काढून माझं जे लग्न करून दिलं, आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंचं म्हणणं की ज्या मुलासाठी मी तुला करून आणलं होतं, अपघाती मृत्यूनंतर तोच राहिला नाही, तर मला तुला काय सांभाळायची गरज. त्यामुळे मला ना धड सासरच्यांचा पाठिंबा मिळाला, ना माहेरच्यांचा आधार होता. अशा परिस्थितीमध्ये एक विनायकला बरोबर घेऊन आणि सासरी जाऊन, कारण माहेरी राहिलं तरी कसे म्हणजे आपल्याला कुत्र्यासारखं वागवतील किंवा काय आपली अवस्था होणार, ह्या म्हणजे अजूनही मला आठवतं की मी अशी मनातून खूप घाबरली होती की त्यामुळे माहेरी तर राहायचंच नाही, जे काही आपलं होईल ते सासरी, काय पर्याय नाही. म्हणजे त्यांच्याशी भांडून तू का आणलं लग्न करून, तू नसता आलं तर केलं तर मी इथे कशाला आली असती, असं म्हणून म्हटलं तिथे, आणि म्हणावंच लागत होतं वेळोवेळी मला. आणि असं मग तिकडे त्याला घेऊन आली. मग खायचं काय 2 वेळेला, कारण येणं सोपं असतं पण डे टू डे लाईफ घालवणं इतकं सोपं नाही. मग आम्ही चाळीमध्ये राहायचो. मग त्यांच्या कुणाचे जुने कपडे शिवून द्या, रफू करून द्या, मशीन होती माझ्याकडे, नंतर ब्लाऊज शिवून द्या, छोटी मोठी कामं कुणाची असतील तर तशी करा. जरी पार्ट टाइम जरी नोकरी मिळाली बँकेमध्ये तरी ती सकाळची होती, फक्त 2 तासाची, म्हणजे 7:30 ते 8:30. त्याच्यानंतर म्हणजे स्टाफ येण्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण ब्रांच स्वच्छ, 3 मजली ब्रांच होती, काकीनाका ब्रांच लागले मुंबईमध्ये तेव्हा, मग पूर्ण स्वच्छ करायची, संडास बाथरूम सगळे क्लीन करायचे, प्रत्येक मजल्यावरचे 4-4 असणारे. नंतर टेबल खुर्च्या सगळ्या क्लीन पुसायच्या. जो आपला निर्माचं वगैरे जे असतं ना, शाई स्टॅम्पिंग करून करून शाई लागलेलं ते स्टॅम्प पॅडची पुसून करून त्यांना द्यायचं. आणि ते दिल्यानंतर तेवढ्या ह्याच्यात तर भाग चालणार नाही, म्हणजे 8:30च्या नंतर घरी यायचं. मग विनायकला उठवून त्याला तयार करायचं, कडेवर घ्यायचं, कांजूरमार्ग ते कुर्ला ट्रेननं जायचं. आणि मग तिथे एका बूटची छोटीशी एक कंपनी होती, त्या डाय मशीनवर दिवसभर 15 रुपये रोजानं काम करायचं. असं करून त्याला लहानाचं मोठं. पण प्रतीक्षा, ते तुमचे मिस्टर तर स्टेट बँकेत बाइंडिंगचं काम करायचे, ही खरं तर कायमस्वरूपी नोकरी नसते. मग तुम्हाला तिथे सफाई कर्मचाऱ्याची नोकरी कशी काय लागली? मग जेव्हा बँकेमध्ये असं एक्सपायर झाले माझे मिस्टर आणि बँकेमध्ये कळलं की असा बाइंडर होता आणि त्याचं असा अपघाती मृत्यू झालाय, तर मग एक दिवस त्यांनी मला बोलवलं ब्रांचमध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मिस्टरांचे बाइंडिंग जेव्हा ते काम करत होते तेव्हाचे काही पैसे, जे पेमेंट होतं त्याचं बिल काढलंय आणि त्याचा चेक तयार करून ठेवलेला आहे, बँकर्स चेक,
तर तो काही थोड्या रुपयांचा, आता मला एक्झॅक्ट किती रुपये हो हो होते थोडाफार असेल. ते हा आठवत हा नाही, पण तो तुम्ही सही करून या, सही मागे करून द्या आणि ते पैसे घेऊन जा, याच्यासाठी मला बँकेत बोलवलं होतं. तेव्हा मी कडेवर विनायकला घेऊन मी जेव्हा बँकेमध्ये गेले, तेव्हा मग मी त्यांना विनंती केली की ह्या माझ्या थोड्याशा ह्या एवढ्याशा पैशांवर त्याला मला हा. खूप मोठं करायचंय, शिक्षण त्याचं द्यायचंय, हो मला स्वतःच बघायचंय. सासरे तर नव्हतेच, ते तर माझ्या मिस्टरांच्या लहानपणीच वारले होते. अच्छा. त्यामुळे त्यांचा तर मला अजिबात पाठिंबा नाहीये, तर मी काय करणार. तेव्हा मग ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही आता पैसे घेऊन जा, काही लागली तर आम्ही तुम्हाला तसं बोलवणं करू, बँकेला गरज लागली तर. आणि 2-4 महिन्यानंतर मग एक वॉटर वुमन तिथली होती, मग त्या सुट्टीवर जाणार होत्या 1-1.5 महिने. अच्छा. हा आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या बदली कामगार म्हणून वॉटर वुमनच्या जागेवर काम करायला याल का. हा तर मग म्हटलं ठीक आहे, मी 1-1.5 महिना जे काही असेल ते काम करायला येते. हा हा. मग जेव्हा मी तिथे काम करायला गेली, मग त्यांनी माझं काम वगैरे बघितलं आणि मग त्यांना असं, तरी पण कधीतरी एकदा सांगणं आणि रोज जेव्हा एखादी व्यक्ती दिसते आणि आपण त्यांना म्हणत राहिलं, तर म्हणजे आपण जसं एका दगडासमोर रोज फरक पडतो. हो. टेकवत गेलो ना, तर त्यातही एक देव पण येतं आणि तोही पावतो. हो. तसं माझ्या बाबतीत झालं. आणि त्यावेळेस कुट्टूची युनियन खूप स्ट्रॉंग होती आणि जाधव साहेब वगैरे त्यांचे कार्यकर्ते, हा सेक्रेटरी हा. होते, ते अच्छा. आमच्या ब्रांचला असायचे. मग त्यांच्याशी सर प्लीज असं, त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की तुम्हाला प्रत्येकाला असं नमस्कार करून प्लीज कराल का मला काही मदत, कुठे काही कुठलंही छोट्यातलं छोटं पण काम चालेल असं. मग म्हणून त्यांनी मग एक दिवस, ते 1-1.5 महिना झाल्यानंतर मी परत घरी राहिले आणि घरी जेव्हा होते तेव्हा 2-3 महिन्यानंतर परत त्यांनी बोलवलं की तुमच्यासाठी एक पत्र आलंय, तर तुम्ही बँकेमध्ये या. आणि मी जेव्हा गेले तेव्हा मला त्यांनी 8 तासातले 2 तास फक्त, म्हणजे 1/4 मध्ये ठेवलं. असं कमी पगार असेल. सफाई कामगार म्हणून तुम्हाला नियुक्ती केलेली आहे असं मला त्यांनी पत्र दिलं. पण पेरोलवर आल्या, स्टेट बँकेच्या पेरोलवर आल्या. हो हो हो. स्टेट बँकेच्या पेरोलवर आले आणि स्टेट बँकेनं नंतर आयुष्यात पण भरपूर ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. त्यामुळे स्टेट बँकेचे अतोनात म्हणजे खूप खूप ते देवाचे ब्लेसिंग आहेत असं समजेल. आणि किती तरी त्या बँक खरं म्हणाल तर प्रत्येकाला खूप देत असते, खूप. आणि मला तर 2 वेळेच्या खाण्यापासून पुढं करिअर करण्यापर्यंत सगळं त्या बँकेची खूप खूप ऋणी आहे. ताई तेव्हा किती पगार होता मग तुम्हाला, आणि एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही भागणं पण शक्य नसेल ना. मग काय पर्यायी व्यवस्था, पर्यायी 2 तासाचा पगार असायचा, त्याच्यानंतर मग 60 ते 65 रुपये महिन्याला. मी 85ला लागले. हो बरोबर आहे, तेव्हा असेच हे होते. तेव्हा खूप म्हणजे पैशाला किंमत पण होती तेवढ्या ह्याला सुद्धा. आणि मुळात तुम्हाला त्या निमित्तानं का होईना, त्यावेळेस पैसा नाही पण माझं बँकेत पाऊल पडणं ते महत्वाचं होतं. कारण जर का तुम्ही पाऊलच नसतं टाकलं तर आज हे दिवस हायली इम्पॉसिबल. हो ना. त्यामुळे अजून काय पर्यायी मार्ग निवडला, कारण मुलाचं शिक्षण मार्ग म्हणजे बँकेत पण सुरू झाल्यानंतर त्या टाइम मशीनवर काम करायचं, कपडे शिवायचे, ब्लाउज शिवायचे. नंतर बँकेमध्ये गोल्ड लोन देतात, त्या गोल्ड लोनच्या पिशव्या शिवून द्यायच्या. तर घरी येताना IIT पवई ब्रांचला जेव्हा मी आली ट्रान्सफर होऊन, तेव्हा खूप असे पेटाला भरून भरून ड्राफ्ट यायचे डिपॉझिट व्हायला. मग 10 पैसे 1 DD असं लिहून खूप वेगळे. म्हणजे जर का तुमची कष्ट करण्याची तयारी असेल ना, तर कामांची कमतरता नाहीये जगामध्ये. म्हणजे तेव्हाही नव्हती, आता तर नाहीच आहे. बापरे. मुलाचं शिक्षण पण सुरू झालं असेल ना तेव्हाच. त्याचं शिक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा ऍडमिशनच्या वेळेस खूप प्रश्न, म्हणजे हातातोंडाची जेवढी तुम्हाला मिळवणी करता येईल तेवढं मिळत होतं. पण असं ऍडिशनल खर्च, शिक्षण किंवा अजून काही लागत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍडिशनल थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागत होते. मग असंच प्रसंग आला की आता त्याचं ऍडमिशन घ्यायचंय विनायकचं. तिथे नंदादीप शाळा होती, आम्ही गोरेगावला राहत होतो तिथे.
मग कसं घेणार? मग त्यावेळेस माझ्या बाजूला कौसाबाई म्हणून राहायच्या. तर कौसाबाईचं चोर बाजारमध्ये एक असं टोपलीमध्ये चप्पल घ्यायच्या, चप्पल किंवा बूट, म्हणजे देवळांमधून किंवा अशा चोरलेल्या चप्पल्स असतात ना, चप्पल जुन्या घ्यायच्या त्या, आणि मग त्या रिपेअर करून आणायच्या, पॉलिश वगैरे लावायच्या. आणि मुंबईमध्ये चोर बाजार म्हणून एक एरिया आहे, मग तिथे असे टोपलीमध्ये तो घ्यायचं, बसायचं आणि ते विकायचं आणि त्याच्यावर आपलं घर चालवायचं. ऍडिशनल इन्कम. हो, खूप मार्ग आहेत. पैसे कमवायचेच झाले इमानी बरे ना तर, आणि कुठलंही काम हे छोटं नसतं. कुठलंच ज्या कामामधून आपल्याला एक वेळचंही पोट भरण्याची सोय होणार आहे ना, ते काम जगात कधीच छोटं असू शकत नाही. मग त्यामुळे त्यांचं काही असेल माझं, आता आई वडील तर ऑकेजनली येणारे, डे टू डे दुःख सांगायचं कोणाला. सासू सासरे म्हणजे सासूबाईंचं तर म्हणणं म्हणजे तिथून मदतीचा हात नाही, करायचं काय अशा वेळेस. मग तेव्हा मग त्यांना मी बोलली की असं असं आहे, ऍडमिशन घ्यायचंय, मी काय करू? कारण जे काही इन्कम येत आहे, जे काही मी काम करतेय दिवसभरात, त्याच्यातून तर काही त्याच्यासाठी मला 1,500 रुपये पण उभं करणं मला पॉसिबल होत नाहीये. तर अशा वेळेस मग त्या म्हणे की तू चल माझ्याबरोबर, माझ्या काही ओळखीचे आहेत चप्पलचे दुकानवाले, तर मी तुला घेऊन जाते. तर माझ्या गळ्यामध्ये तेव्हा अशी एक पातळशी चेन होती, ती मी गहाण ठेवली, ती 500 रुपयाला वगैरे. मग त्या कौसाबाईंनी थोडेसे पैसे टाकले, असं मिळून मी प्लास्टिकचा चप्पलचा माल भरला. तो सगळा अख्खाचा पोतं ते डोक्यावर ट्रेन मधून घेऊन आले आणि स्टेशनला भर पावसात 2 दिवस उभं राहून असं 15 रुपया असं दाखवून ते सगळे विकले मेच्या एंडला वगैरे. मग मी त्या आलेल्या पैशातून ज्याचे त्याचे पैसे देऊन, चेन सोडवून, जे काही प्रॉफिट आलं त्याच्यामध्ये मी त्याचं विनायक ऍडमिशन केली. कमाल आहे. पण खरं तर प्रतीक्षाताई, तुमचं वय असं होतं, हाताशी शिक्षण पण नव्हतं, कुठल्याही चुकीच्या मार्गावर मुली जाऊ शकतात अशा वेळेला. पण तुम्ही 7वी पर्यंत तुमचं थांबलेलं शिक्षण सुरू केलं, मॅट्रिक झाल्यात, पुढे ग्रॅज्युएट झाल्यात, हे सगळं, आणि तेही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केलं. तो तुमचा पूर्ण शैक्षणिक प्रवास आम्हाला ऐकायचा आहे ताई. मी ऍक्च्युली जेव्हा मी 7वी मध्ये असताना आई वडिलांनी लग्न करून दिलं, त्याच्यानंतर मुंबईला आले. पण माझी एक वाचनाची आवड ही पहिल्यापासून होती. म्हणजे काहीही हातात आलं, भाजी आणताना म्हणा, कुठल्याही स्वरूपानं कुठलाही कागद घरात आला आणि त्याच्यावर जर का काही लिहिलेलं असेल तर ती वस्तू बाजूला ठेवायची, आधी तो वाचायचा आणि मग वाचूनच मग आपलं काम हातात घ्यायचं. असं वेळ कुठलंही पुस्तक मिळो, न्यूजपेपर मिळो, म्हणजे कोणी सांगितलं की न्यूजपेपर वाचल्यानं तुमची व्होकॅब्युलरी चांगली होते, तुमचं सुधारणा होते इंग्लिशमध्ये, विचारांमध्ये प्रगल्भता येते, असं जर कोणी सांगितलं की मी तशी त्या ध्यासानं पछाडून जायची आणि मग त्या तशी इम्प्लिमेंट केल्याशिवाय तर नुसतं ऐकू ज्ञान कसं असतं, नुसतं ऐकलं तरी त्याचा उपयोग नसतो, पुस्तकात असताना नसतो. तुमचं नुसतं ग्रहण केल्यानं मिळत नाही उपयोग. जेव्हा त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करता, आपल्या डे टू डे मध्ये त्याला उपयोगात आणता, तेव्हा तो त्याचा उपयोग होतो ऍक्च्युअल. मग तसा जेव्हा वाचता वाचता एक दिवस मला 17 नंबरचा फॉर्म तुम्ही भरून डायरेक्ट 7वी वरून 10वीची परीक्षा देऊ शकता, एक कात्रण कशा तरी वडापाव किंवा भाजीच्या रूपानं ते माझ्यापर्यंत पोहोचलं. ते वाचल्यानंतर तो चुरगळलेला पेपर मी छान सरळ केला, छान माझ्या बॅगेमध्ये ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ब्रांचमध्ये गेले, सफाई झाली 8:30 पर्यंत आणि 9ला ब्रांच असायची. मग जेव्हा सगळ्या लेडीज स्टाफ वगैरे आल्या तेव्हा मी त्यांच्याकडे तो कागद घेऊन गेले. म्हटलं मला ना हे असं दिसतंय, तर मी देऊ शकते का 10वीची परीक्षा परत? तेव्हा अशा ह्याच्यावरून तेव्हा त्यांनी वाचल्या, राजे मॅडम वगैरे होत्या, त्यामुळे हो प्रतीक्षा, म्हणजे तेव्हा माझं नाव तुळसा कडू. प्रतीक्षा हे नाव लग्नानंतर, दुसऱ्या लग्नानंतर मिस्टर तोंडवळकरांनी माझं ठेवलं. तर म्हणे हो कडूबाई, तुम्ही डायरेक्ट 7वी जरी असाल तरी डायरेक्टली 10वीच्या परीक्षेला बसू शकता 17 नंबरचा फॉर्म करून. मग त्यांनी मला गाईड केलं.
मग 17 नंबरचा फॉर्म आणायला कसं जायचं सायनला ते गाईड केलं. मग तो फॉर्म कुठनं आणावा लागायचा? बोर्डात ना? सायनवरून. सायनला बोर्ड आहे, तेच. ऑफिस आहे. पण तरी पण घर ते काम, काम ते घर, एवढाच रस्ता माहिती. माहिती कुठे काय मुंबई जरी असलं तरी, आणि जायचं कशाला दुसरीकडे, प्रश्न येत नाही. आणि घरी आलं की पहिलं मुलगा कुठे, चाळीस जरी असाच रिकामा सोडलेला असायचा, कुणाच्या भरोश्यावर, क्रेश वगैरे काही नाही. अशी चाळीमध्ये मुलांबरोबर, बाकीच्या मुलांबरोबर, बाकीच्या आयांना आलं की अरे वा कसा आहे, बरा आहे, किंवा झोपला असेल उठवायचं. त्यामुळे बाकी कुठे जाण्याचा प्रश्न नव्हता. पैसेही नाही. फिरायचं जायचं कुठे बघायला काय जायचं तर पैसे पण पाहिजेत हातात. तेव्हा जाऊन तो फॉर्म आणला. मग त्यांच्या गायडन्सनी, स्टाफच्या तो भरला आणि परीक्षेची तयारी लागायचं. आता मला अभ्यास करायचा तो 8वीचा करायला हवा, 9वीचा करायला हवा आणि 10वीचा. तिन्ही इयत्तांचा केल्याशिवाय मी 10वीला कशी जाणार, परीक्षा कशी देणार. मग जेव्हा जो काही माझा स्टाफ होता आमचा, तर त्यांना रिक्वेस्ट की तुमचे कोणी मुलांचे काही लहान मोठे मित्र, तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी 10वी, 8वी, 9वी, 10वीला कोणी असतील, असे कुणाचीही वह्या पुस्तकं अपूर्ण असो, फाटकी असो, कुठल्याही अवस्थेत असो, नवी कोरी असो किंवा अगदी काळी काळी झालेली असो, कशी असो, पण मला तुम्ही ती स्टडी मटेरियल तसं मला आणून द्या. आणि सगळ्या स्टाफनी माझं ते ऐकलं. आणि जे कोणी ओळखी पाळखी कशा माध्यमातून माझ्याकडून माझ्यासाठी ती लोक पिशव्या भरून भरून घेऊन यायचे. बापरे. आणि त्याच्यातही भाग आहे ना, कारण अभ्यासाला सुरुवात केली तरी पण काही काही मधल्या यांचं कळत नाही, मग काय करावं. मग जेव्हा एप्रिल मे मध्ये माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा मुलांच्या परीक्षा होतात तेव्हा तुम्हाला जुनी पुस्तकं ते हातगाडीवर, तेव्हा रद्दीवाला म्हणून साडींमधून असा घेऊन जाताना दिसायचा. मग मी एकदा एक रद्दीवाल्याच्या दुकानाच्या इथे जाऊन, त्या रद्दीवाल्याचं फुल गाडी अशी लोड पूर्ण झालेली होती. मी त्याला म्हटलं की दादा, मी तुम्हाला ही सगळी पुस्तकं आहेत ना, ही मी तुम्हाला लावण्यात मदत करते. रद्दीचं जे दुकान आहे त्याच्यात. मग मी ठीक आहे म्हणाला. मग हिंदी, इंग्लिश, मराठी, न्यूजपेपर असं सगळं प्रत्येक बघायचं. माझ्या मनात माझा हेतू एकच की माझ्या महत्वाचं उपयोगाचं काय मिळतंय तेवढं बघायचं आणि बाकीचं त्याचं नीटनेटकं लावून द्यायचं. तसं करता करता मला खूप सारी मिळाली. आणि मग जेव्हा त्याला सगळं झालं आणि मी एवढे पुस्तकांचा गठ्ठा बाहेर काढला, मी म्हटलं दादा, मला तुम्ही आज तुम्हाला जी काही मदत केली ना, त्यात मला तुम्ही एकही रुपया देऊ नका, फक्त मला ही एवढी पुस्तकं घरी घेऊन जाऊ द्या. मग ठीक आहे. तर मग त्यांनी मला विचारलं की ताई तुम्हाला कशाला हवी तेवढी. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं मी बसणार आहे, पण मला ही 8वी, 9वी आणि 10वी ह्या तिन्हीच जवळ करत नाही ना, तोवर मला पास नाही होता येणार. पास व्हायचंय तर मी त्याच्यासाठी काय, हे हर्डल आहे माझ्यासमोर, पण त्याला ओव्हरकम करायला माझ्याकडे काय उपाय आहे. मग तो त्यांनी इव्हन मग त्याच्यानंतरही जेव्हा कधी तशा ह्याची पुस्तकं दिसली ना, तरी तो मला आवाज देऊन बोलवायचा. हो ताई, म्हणजे रॅपिडेक्स इंग्लिशचं जे होतं ना जाडं ठोकळा, तो त्यानं मला असाच आवाज देऊन, ताई तुमच्या बघा बरं हे तुमच्या उपयोगाचं आहे का. खूप चांगली लोक पण आहेत जगात. हो ना, खरंच आहे. ही खूप छोटीशी मदत त्याच्या दृष्टीनं असेल, पण माझ्या दृष्टीनं खूप मोठी. हो, खरंच आहे. कारण पुस्तकांशिवाय मी अभ्यास करू शकणार नाही. अभ्यास करायला पुस्तकं हवीत आणि ती अफोर्ड करू शकत नाहीये. पैसे तर कोणाकडे मागायची नाहीये. हो ना. तो एक म्हणजे बाई भीक मागते म्हटल्यानंतर ती कुठल्या अर्थानं मागते, मग तिचा काय फायदा घ्यायला येऊ शकतो, असे खूप वेगळे त्या प्रश्नाला खरंच विकृत लोक असतात. सगळ्या प्रकारचे. त्यामुळे एक थंब रूल आयुष्यातला ठेवला होता की काहीही झालं तरी आयुष्यात भीक नाही, कोणापुढे हात. असं मग आपलं म्हणणं जे काही मला हवंय ते मांडायचं आणि तुम्ही देऊ शकता का, हो की नाही, हो तर तुम्ही जिथे मी मागते 4 चौघांमध्ये मैत्रिणींमध्ये, तर तिथे मला आणून द्या. असं
कुठे बोलवाल तिथे द्याल असं तसं काही. बापरे. अशा प्रकारे 10वीची परीक्षा दिली. त्याच्यानंतर मग 11वी-12वीला जायचं, कारण मेसेंजर 1/4, 1/2, 3/4 आणि मग फुल टाइम पिऊन म्हणून प्रमोशन असं एक एक मिळत गेलं. तेव्हा मग कॉलेजला जाणं शक्य नव्हतं, म्हणजे कॉलेज अटेंड करायला वेळ नसेल. कॉलेज होतं ते शक्य नाही व्हायचं, संध्याकाळचं नाईट कॉलेज. मग मी करस्पॉन्डन्स कोर्स करायचं ठरवलं, कारण क्लर्क व्हायचंय तुम्हाला तर नुसतं 12वी चालणार नाही, तर ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. मग ग्रॅज्युएशन व्हायचंय तर मग मी आता डे टू डे नाईट कॉलेज जॉईन नाही करता येणार. नाईट कॉलेजचं एक सांगायचं म्हणजे नाईट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, त्यावेळेस पण त्या कौसाबाई, मी म्हटलं माझ्या फॉर्मवर पेरेंट्सची सही लागते, काय करू, तर म्हणायचं मी येत. मग अशा त्या कौसाबाई तेव्हाही माझ्या ऍडमिशनच्या वेळेस आल्या होत्या. मग जेव्हा नंतर संध्याकाळी मेसेंजर झाल्यानंतर 8-9 वाजायला लागले घरी पोहोचायला, त्याच्यानंतर मग मी नाईट कॉलेज अटेंड करू शकणार नाही दिसल्यावर, म्हणजे परत परिस्थिती निर्माण झाली की मी आता काय शिक्षणाचं काय पुढे करायचं. अशा वेळेस मग मी SNDT वुमेन्स युनिव्हर्सिटी मधून BA करण्याचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही करस्पॉन्डन्स कोर्स करू शकता असं होतं. आणि मग सायकोलॉजी घेतलं BAच्या ह्याच्यामध्ये, आणि दर शनिवार रविवारी त्यांचे क्लासेस असायचे, मग ते अटेंड केले आणि ते अटेंड करून मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. बापरे. बँकिंग मध्ये पुढे प्रगती करायची तर शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. आणि माझ्या परिस्थितीतून मला आणि माझ्या लेकाला जर का वर काढायचं असेल तर मला शिकून वर आल्याशिवाय माझ्यासमोर पर्यायच. बापरे, किती अविश्वसनीय आहे सगळं ना ऐकायला. तेव्हा तर अभ्यासासाठी ऑनलाईन सोर्सेस पण नव्हते, इतके अडथळे तुमच्या मार्गात आले, तुम्ही त्यांचा सामना केला. स्वीपरच्या पिऊन झाल्यात, पिऊनच्या क्लर्क झाल्यात, त्यासाठी क्लरिकलची पण एक्झाम द्यावी लागली असेल. क्लरिकलची पण द्यावी लागते, ती पण दिली. क्लरिकलची रिटर्न असेल ना. हो, सगळ्या ज्या काही क्लेरिकल म्हणा, ट्रेनिंग ऑफिसर म्हणा, स्केल 1, 2, 3 या सगळ्या रिटर्न द्याव्याच लागतात बँकेच्या. जेव्हा तुम्ही पुढे परीक्षेला जाता तेव्हा तुम्हाला सगळ्या बँकिंग पण एवढं व्हास्ट आहे की त्यालाही अपडेट व्हावंच लागतं. इव्हन ट्रेनिंग ऑफिसर व्हायचं असेल तरी तुम्हाला CIB JIB व्हावं लागतं. जेव्हा म्युच्युअल फंड किंवा SBI लाईफचा बिझनेस करायचा आहे तर त्याची MFIची आणि SBI IRDAची एक्झाम वेगळी द्यावीच लागते. या परीक्षा तर दिल्याशिवाय तुम्हाला पुढे प्रोग्रेस मिळत नाही हे तर नक्की आहे. आणि त्याच्यातही पुढे पुढे जेव्हा तुम्ही येत जाता आणि असं कळतं महत्व शिक्षणाचं, तेव्हा तर तुम्ही शिक्षण सोडूच नाही आणि सोडायचंच नसतं, तरच तुम्ही एक ना एक दिवस असं छान उच्च पदाला पोहोचू शकता. पण प्रतीक्षाताई, तुम्ही क्लर्क झाल्यावर स्वस्त नाही बसल्यात. मी स्वतः बँकेत होती, मी पण क्लर्कच राहिली शेवटपर्यंत. कारण तुम्हाला ऑफिसर व्हायचं होतं, जे तुमचं स्वप्न होतं, जी तुमची महत्वाकांक्षा होती, त्या महत्वाकांक्षेची ठिणगी तुमच्यात पडली आणि तुम्ही त्याचा अक्षरशः ज्वालामुखी केलात. त्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट पण झालात. पण नोकरी करता करता तुम्हाला अभ्यास करायला वेळ कसा मिळायचा ताई? नोकरी करता करताच हे बघा, जसे बाकीच्यांना 24 तास असतात ना, तसेच माझ्याकडे 24 तास होते. त्यामुळे माझ्या कामामध्ये जर का आता पिऊन होती, IIT पोवई ब्रांच मध्ये होती आणि ड्राफ्ट काउंटरच्या तिथे माझी ड्युटी होती. म्हणजे रोटेशन असायचं, कधी कॅशमध्ये, रोटेशन असतं, कधी जनरल बँकिंगला रोटेशन. तर परीक्षा येणार किंवा परीक्षा नसेलही तरी माझी एक कायम सवय की जेव्हा कधी वेळ वेगळा असा रिकामा मिळालाय तर तेव्हा जिथे मी बसतेय तिथे त्या ड्रॉवर मध्ये एक पुस्तक कायम कुठल्या ना कुठल्या सब्जेक्टचं असायचं. आणि ब्रांच मॅनेजरला रिक्वेस्ट केलेली असायची की असं असं आहे, तर मी घरी गेल्यानंतर मुलाचं बघणार, त्याचाही अभ्यास घेणार, बाकीचं मलाही काहीतरी पिठलं भाकरी का होईना कामं पण करावं लागणार, आणि प्लस रात्री पण मी अभ्यास करणारच. पण तरी पण हा जो मधला वेळ आहे, जो मी नुसतंच असं आयडियली बसून राहणार, कारण डेडी लिहून होणार, मग त्या मागे लिहून देणार, तुम्ही परत ते 10-15 मिनिटं चेकिंगला घेणार, तेवढ्या वेळामध्ये जे काही मला हे मध्ये 5-10-15 मिनिटं मिळणार,
वेळेचा सदुपयोग केला तुम्ही खूपच. बापरे, अरे बापरे. इच्छा असेल तसं मार्ग. हो. आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी काय व्हायचं, सासूबाईंचं दुकान होतं भायखळ्याच्या मार्केटमध्ये, कमाटीपुरीमध्ये, सुक्या ड्रायफिश विकण्याचं. त्यामुळे त्या दिवसभर 11 वाजता वगैरे जायच्या आणि 9, 9:30ला त्या यायच्या. तर त्यांचं म्हणणं असायचं की आम्हाला परत सकाळी उठायचंय, त्यामुळे लाईट लागता कामा नाही, म्हणजे लाईट त्या बंद करायच्या. मग माझ्या बाजूला त्या कौसाबाईचा नवरा दारू प्यायचा. मग तो दारूची ती चपटी बाटली असायची, मग त्यात ते स्टोव मधलं रॉकेल ओतायचं आणि त्या टेंब्याच्या त्या दिव्यावर मग आपला अभ्यास करायचा. अभ्यास काढला. स्टंट झालं ऐकूनच. जुडो कराटे शिकले होते वाटतं तुम्ही तेव्हाच. आता त्यावेळेस काय, आजही म्हणेन मी, महिलेच्या अंगामध्ये थोडीशी तरी अशी करेज पाहिजे. म्हणजे आपल्याला काही कोणाशी मारामारी करायला नाही जायचंय. म्हणजे तुम्हाला वाईट बघितलं जातंय, कोणीतरी तुमचा गैरफायदा घ्यायला समोरून येतंय, असं म्हणताना तुम्हाला त्याला 2 तरी थोबाडी, किंवा का रे का बघतोय माझ्याकडे, किंवा तुझं बघ ना रस्ता, हे बघायला तरी तुम्हाला त्यावेळेस, त्या वेळेसच्या वयानुसार. आता तर तसं हे नाही. बरोबर आहे. 25-26 वय जेव्हा माझं होतं, आणि जेव्हा तुम्हाला ना सासरचे ना माहेरचे कोणीही पाठिंबा नसेल, तेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं रक्षण जर करायचं असेल तर पर्याय नसतो की तुम्ही असं शारीरिक शिक्षण जुडो कराटे वगैरेचं घेणं, स्वतःचं रक्षण स्वतःच करायचं. आणि जेव्हा मी बघितलं की ह्याच कॉलेजमध्ये, माझ्या विकास कॉलेज विक्रोळीला जे आहे कन्नमनगरला, त्याच्यामध्ये तेही घेतले जात होते. मग मी अजून अर्धा तास आधी जाऊन या लोकांच्या, ज्या दुष्ट प्रवृत्तीची लोक जी होती, त्यांच्यापासून आपली स्वतःची सुटका म्हणा किंवा स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं संरक्षण स्वतःच मी घेतलं होतं 11वी. बापरे. द्वारे मी तर म्हणेल की आजकाल मुलींना बाकीचं जे शिक्षण देण्याबरोबर प्रत्येक आई वडिलांनी, म्हणजे आज जे वेगळ्या घटना घडतात, मुलीला एकटीला हे करून, किंवा अजूनही समाजात आपल्या तेवढी सोय नाहीये एकट्या मुलीला रात्री इंदारचं बाहेर हे थांबण्याची किंवा उशिरा घरी येण्याची. ज्यांना फुल्ली प्रोटेक्टेड घेता येतं ते आहे, तसे सगळे जॉब नाहीयेत ना. पण मग त्या मुलीला स्वतःच तरी रक्षण करता यावं म्हणून प्रत्येक आई वडिलांनी, माझं तरी असं सजेशन की प्रत्येकाने आपल्या मुलीला आणि मुलाला समानतेनं वागवून, जेवढं मुलांना शिक्षण देतोय किंवा जेवढं सक्षम बनवतोय, तसंच मुलीला पण बनवणं आवश्यक. खूप महत्वाचं बोलल्या. खरं म्हणजे मुलगा मुलगी भेद न पाळता तिची सर्वांगीण विकास व्हायला. बरोबर आहे. आणि याचं पाऊल जर जोपर्यंत आई वडील उचलत नाहीत ना, तोपर्यंत कोणीच उचलू शकत नाही. खरंच. दुसरा कोणीतरी येऊन तुमच्या घरातलं सफाई करणार नाहीये. तुमचं घर मजबूत तुम्हालाच बनवणं आवश्यक. ताई, तुमचं याच दरम्यान दुसरं लग्न झालं ना, आणि तुमचा दुःख, संघर्ष, तुमच्या आयुष्यातील संकट जवळजवळ संपलीत. कुठे भेटलात तुम्ही दोघं? आम्ही दोघंही IIT पवईमध्ये असताना, दोघंही पिऊन असताना त्यांनी माझ्या एका मानलेल्या भावाकडे मागणी घातली. म्हणजे तेव्हा खूप लोक अशी, मी जेव्हा बाईकवर पण यायची ना, म्हणजे बाईकवर येताना डोळ्यामध्ये कचरा जाऊ नये किंवा धूळ लागू नये, म्हणजे त्रास होऊ नये डोळ्यामध्ये, म्हणून गॉगल लावायचं. बरोबर. म्हणजे मला ती माझी गॉगल लावणं ही गरज होती, पण लोकांना गॉगल मधली अशी एक विधवा बाई बघायला खूप आवडायचं ना. म्हणजे तशी लोक खूप बघत असायची. पण हे पण थोडे दिवस त्यांच्याबरोबर, अशा येतात बाई आपल्या बँकेत मेसेंजर कामाला असं. आणि मग नंतर का कोण नाही, पण त्यांना असं वाटायचं की नाही, आपण ढीक 100 लोक बघतोय, पण त्या एकाकडेही डोळे उघडून बघत नाहीत. मी माझ्याच तंद्रीमध्ये मग्न. मी कधी ना कुणाला कोण काय म्हणतंय ह्याच्याकडे कधी मी आयुष्यात लक्ष दिलं ना, माझ्याकडे कोण कुठल्या भावनेनं बघतोय आणि त्याला हे स्वतःहून नाही. जर का माझ्यावर ओढावलंच संकट तर मी त्याचा सामना करेन, पण स्वतःहून कुणाला भीक घालायला जायचं नाही. त्यामुळे मग त्यांनी तर
आवडला तो स्वभाव. आणि मग त्यांनी माझ्या भावाकडे सांगितलं की कडूबाई ज्या आहेत त्या भाऊ मानतात तुम्हाला, तर तुम्ही जरा विचाराल का त्यांना माझ्याशी लग्न करायला. मग का एवढी तुम्ही आयुष्यामध्ये दुःख काढलेली असतात ना, त्या दुःखांवर तुम्हाला परत आनंद मिळवून देण्यासाठी पण देवानं मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये ती रचना केली असावी, की एवढं दुःख भोगलेली, एवढ्या हालात कष्टामध्ये वर आलेली मी, पण त्या सगळ्यांवर पुरून उरेल इतका प्रेमाचा वर्षाव करून देणारा व्यक्ती प्रमोद तोंडवळकर माझे मिस्टर माझ्या आयुष्यात आले. आणि अगदी आई वडिलांनी किंवा जगात कुणीही माझी काळजी किंवा मला काय हवंय त्याचा विचार करणारी व्यक्ती म्हणाल तर माझे मिस्टर. आणि जेव्हा मी क्लेरिकलच्या परीक्षेचा अभ्यास वगैरे करायची तेव्हाही त्यांच्या म्हणजे जेव्हा त्यांनी मला मागणी घातली भावातर्फे की असं आहे, तर मी त्यांना तीनच अटी ठेवल्या होत्या की एक तर मला ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. दुसरं, जेव्हा कधी लग्न करणार काही प्रश्न नाही, पण जेव्हा माझी शिक्षणाचं बेस लेवल पूर्ण होईल, मानानं असं जगता येईल असं मला वाटेल, पुढे पाऊल टाकायला मी सक्षम होईल असं ग्रॅज्युएशनचं जे आहे ते केल्यानंतर, दुसरं माझा मुलगा माझ्या बरोबरच राहणार, कारण त्या लेकराला माझ्याशिवाय ह्या जगात कोणीच. त्यामुळे तुमचं भले लग्न पहिलं असलं आणि माझं दुसरं असलं तरी तुम्हाला त्याला त्याच्या सकट माझा स्वीकार करायचा नाही. त्याला सोडून तुम्ही म्हणाल की त्याला आश्रमात ठेवू किंवा त्याला अजून कुठे त्याची व्यवस्था करू आणि आपण दोघं लग्न करून राहू, तर तसं नाही होणार, शक्य नाही. म्हणजे हे. आणि तिसरं, जसं माझं ग्रॅज्युएशन झालं तसं आपल्या लग्नानंतर तुम्ही सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण कराल, कारण तेही मी पास होते. त्यावेळी तेही मला तुम्ही आता प्रॉमिस करायचंय, जेणेकरून तुम्ही ग्रॅज्युएट झालात की तुम्ही मिनिमम क्लर्क तरी व्हा बँकेत. त्यामुळे ते ग्रॅज्युएटही झाले नंतर आणि क्लर्क सुद्धा झाले होते. क्या बात आहे. त्यांचा फुल सपोर्ट होता तुम्हाला ना? खूप. अगदी मी म्हटलं ना, माझे स्वतःच्या सख्या आई वडिलांनी किंवा सासरच्यांनी कधीही हे नाही, पण त्यांचा पॅरालिसिस झालेला होता नंतर त्यांना, तरी सुद्धा ते बारकाईनं हो आली का, कुठपर्यंत आलीये, कुठपर्यंत पोहोचलीये. जेव्हा चांगले होते तेव्हा सुद्धा मी फक्त मुलांना ना जन्म दिलाय, त्यांची आई तेच झाली. बापरे. नंतर तुम्हाला मुलगा मुलगी पण झाले ना? नंतर मुलगा मुलगी झाले ना अजून तुम्हाला? विनायकच्या नंतर दीक्षा मुलगी आणि आर्य मुलगा. पण त्या तिघांनाही कधी त्यांनी हा माझा नाही, ही माझी आहेत असा भेदभाव करून कधीही सांभाळलं नाही. ही तिन्ही लेकरं माझीच. म्हणजे हा मनाचा मोठेपणा खूप त्यांच्याकडे होता. त्यामुळे तसा जर का मनाचा मोठेपणा असलेला नवरा नसता मिळाला तर म्हणजे एक बॅक ऑफ द माइंड तुम्हाला सारखं काळजी वाटत राहते ना, अरे ही तर दोघांचं एक चांगलं करतायत, ह्याचं कसं होईल. तर मला कधीही काळजी करायची. कधी त्या तिघां जे काही घ्यायला जातील, काही आणायचं झालं की पहिलं त्याला, मग या दोघांना. नंतर जेव्हा विनायक पण मोठा झाला तेव्हा त्यांच्यामध्ये मैत्रीचंच संबंध आता निर्माण झाला. कधीही जेव्हा तुम्ही स्वतःहून एखाद्याला सांगाल की हे त्याचे सावत्र वडील, तेव्हा कळणार, तोवर तर कळणार आहे नाही. एवढं मैत्रीचं वातावरण आहे. तो म्हणेल ते किती छान. आणि जेव्हा ही तिघही जेव्हा लहान होती तेव्हा मी तर ऑफिसर झाल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर्स खूप असतात. जिथे बँक सांगेल तिथे जाऊन ते पोस्टिंग घ्यायचं. सर्व्हिस मॅनेजर, फील्ड ऑफिसर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, ब्रांच मॅनेजर, जे बँक देईल ते तुम्हाला असाइनमेंट घ्यावं लागतं. आणि बँक जिथे म्हणेल तिथे. त्यामुळे जर का तुमच्या ओळखी पाळखीचं कुणी गॉडफादर मदर असेल नसेल तर तुम्ही नाही मॅनेज करता येत. काही लोकांना येतं, पण ज्याचं कोणी नाहीये, ज्यानं सगळ्या अख्ख्या कष्टातच जर का, इव्हन ब्रांच मॅनेजर असताना सुद्धा आमच्या आरएमनी जरी बोलवलं ना तरी असं पोटामध्ये भीतीनं खड्डा यायचा. पडायचा. बँकर म्हणून तुम्ही ते म्हणजे
काय माहित काय झालं, कशाला बोलवलं, हो हो असं हे वाटत राहायचं. पण जेव्हा तुम्ही हे सगळं असताना म्हणजे कसं होणार घरचं, कारण मुलं पण ही, आपण जरी पुढे गेलो तरी त्यांचं म्हणणं की तू आणि मी दोघंही जर ऑफिसर झालो तर मग मुलांना कोण बघणार, बरोबर आहे अगदी. तू पुढे जा, तू मोठी हो, तू एजीएम नक्की होशील. कारण माझं अभ्यासाची चिकाटी, जिद्द, माझं डेडिकेशन बघून त्यांना अगदी विश्वास होता. विश्वास होता 100%. ते म्हणायचे की तू एक ना एक दिवस एजीएम नक्की होते. मी एजीएम होण्याला ते नव्हते, पण त्यांचं जे स्वप्न होतं ते मी साकार केलं, त्याचा मला खूप आनंद आहे. कारण त्यांना नेहमी माझ्याबद्दल अगदी म्हणायचे, कोणी आलं ना मित्रमैत्रीण किंवा कोणी ओळखीचे, कोणी नातेवाईक, असे एकदम अभिमानानं भरलेलं असायचं त्यांचं हृदय. असं सांगताना माझी बाय कौतुक नाहीये का होतं. मिस्टर? आता नाहीये मला वाटतं. 4 वर्षापूर्वी त्यांचं तुम्ही एजीएम मला तेव्हा नव्हते गेले होते का? हो नव्हते. स्केल 4 असेपर्यंत होते. स्केल 4ला. मला घरच्यांचा, मिस्टरांचा तर किती छान सपोर्ट मिळाला. तुम्ही खरंच खूप भाग्यवान ठरल्या त्या बाबतीत. पण बँकेत स्त्रीनी एखाद्या प्रमोशन घेणं खरं तर तेव्हा खूप कठीण काम होतं आपल्या वेळेला. खूप 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 कमी होता त्यावेळेस. फार कमी मुली प्रमोशन घ्यायच्यात. हो, आणि त्यात ट्रेनिंग ऑफिसर होणं तर खूप हो, तेच तर. या सगळ्या प्रवासात स्टेट बँकेच्या स्टाफचा तुम्हाला कसा सपोर्ट होता मग? तुम्ही खरं म्हणाल तर जो कलिग आणि स्टाफ, मित्रपरिवार जो होता ना, तोच माझा आईबाप होता. हो ना. कारण कुठलीही गोष्ट लागली तरी मी त्यांच्याशीच हक्कानं बोलू शकत होते, त्यांच्याचकडे हक्कानं मागू शकायची. आणि ती लोक पण माझ्या कष्टाकडे बघून किंवा माझ्या त्या चिकाटीकडे बघून ते खुल्या दिलानं, त्यांच्याच्यानी व्हायचं नाही ना तरी अजून कोणाला तरी सांगून, अरे उसको चाहिए रे, कहीं मिलता है क्या देखो, असं खूप त्यांचा पाठिंबा असायचा. इव्हन ट्रेनिंग ऑफिसर व्हायच्या वेळेसची सांगेल मी की जेव्हा मी 3ऱ्या वेळेस, आर्यच्या वेळेस मॅटर्निटी लिव्हवर होते. 6 महिने आपली मॅटर्निटी लिव्ह मिळते, 2 महिने. हो, तेव्हा 6 महिने झाली होती. तेव्हा 8 महिने घरात होते. पण त्यावेळेस मी ट्रेनिंग ऑफिसरचा अभ्यास, युटिलायझेशन ऑफ टाइम, मॅटर्निटी लिव्ह मध्ये तो अभ्यास करण्यासाठी वेळ युटिलाइज केला. अभ्यास करीन पण मटेरियल कोण देणार? मग माझी एक दीपा कुलकर्णी म्हणून मरोड ब्रांचमध्ये, आम्ही दोघीही ट्रेनिंग ऑफिसर झालो त्यावर्षी, ती मैत्रीण होती. तिनं असोसिएशन आमचे त्यावेळेस क्लासेस घ्यायचे. त्या सगळ्या क्लासेस अटेंड करायची. घरी दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिलं ऑफिसचं काम, 5:30-6च्या नंतर क्लासेस अटेंड केल्यानंतर घरी जाणार. डोंबिवलीला राहायची ती, मरोडवरून डोंबिवली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आली की पहिलं कोणाला तरी सांगून किंवा स्वतः पहिले सगळे जेवढं काही मटेरियल कालचं अभ्यासाचं असेल, नोट्स म्हणा, क्वेश्चन बँक म्हणा, काय असेल ते सगळ्याचं झेरॉक्स काढायचं, ते एका कव्हरमध्ये भरायचं. IIT वरून माझे मिस्टर मरोडला जाऊन, म्हणजे तो रूट होता, आणि मग गोरेगावला यायचं. मध्ये ते तिच्याकडून ते रोज एक कव्हर एनव्हलप कलेक्ट करायचं, मग ते मटेरियल घरी यायचं आणि मग मी ती वाचणार. असं माझं पूर्ण ते ट्रेनिंग ऑफिसरच्या अभ्यासाची बेसिक तयारी झाली इथे. त्याच्यानंतर मग मी जॉईन झाले ब्रांचमध्ये. ब्रांचला जॉईन झाल्यानंतर माझ्या आधी माझ्या नशिबानं किंवा देवाच्या कृपेनं म्हणाल तर मग नैना पानसे मॅडम एजीएम म्हणून तिथे पोस्ट झाल्या होत्या. आणि नेमक्या त्या पुण्यामध्ये जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग फॅकल्टी म्हणून होत्या इथे पुण्यामध्ये, आणि त्या तिथे ट्रान्सफर झाल्या. त्यामुळे एखाद्याकडून कसं त्याची प्रिपरेशन पूर्ण करून घ्यायचं, कुठल्याही एक्झामची तयारी कशी तर करायची, हे सगळं त्यांना माहित होतं. त्यामुळे आल्यानंतर मी जेव्हा त्यांना सांगितलं की मॅडम असं असं आहे, हो म्हणे तुझी तयारी करून घेऊया, काय लागेल ते आपण करू. त्यामुळे रोज त्यांनी सकाळी ब्रांचला गेलं, संध्याकाळपर्यंत जे रुटीन जेवढं काम असेल ते सगळं करायचं, आणि मग संध्याकाळी मी जेवढे प्रश्न विचारेल तेवढे सगळ्यांची उत्तरं त्यांनी द्यायची परीक्षा होईपर्यंत. आणि मग त्याच्यातून त्यांनी माझ्यात अजून काय कुठे कमी आहे, अजून मी काय वाचलं पाहिजे, अजून पेपरमध्ये अजून काय येतं, त्या सगळ्याचा सर्वांगीण मला
तू आता हे वाच, बेटू म्हणायचे त्या मला. त्यामुळे बेटू अच्छा. आता तू हे पूर्ण झाले, आता हे वाच, मग ह्याच्यावर असं माझं पूर्ण तयारी करून घेतली. आणि मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी ट्रेनिंग. वा, बापरे. खूप कौतुक. टफ असते. लोक प्रोबेशनरी ऑफिसर आणि ट्रेनी ऑफिसर इक्विलंट एक्झाम असतात बँकिंगमध्ये. प्रोबेशनरी ऑफिसर ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा मुलं परीक्षा देतात MBA वगैरे, 3-3, 4-4 वर्ष एक्झामची तयारी करतात. हो माहिती आहे. तसंच इक्विलंट ट्रेनी ऑफिसर आहे. त्यामुळे त्यांनी माझी किती तयारी करून घेतली असेल. कठीण असते आणि परीक्षा कठीणही असते खूप. खूप इव्हन एक्झाम झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला, रिझल्टच्या नंतर जेव्हा इंटरव्ह्यू असतो, फक्त रिटर्न नसते, रिटर्न नंतर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला मार्क्स असतात. त्याची सुद्धा त्यांनी संडेला घरी बोलवून ते आणि त्यांचे मिस्टर दोघांनी हे नेस, ही साडी, मग अशाच कलरची पाहिजे, मग तुम्ही एंटर करताना काय म्हणायला हवं, गेल्याबरोबर कसं परमिशन शिवाय जायचं नाही, असं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. या टिप्स दिल्या सगळ्या. आता तर इंटरव्ह्यू कसा द्यायचा युट्यूबला टाकलं किंवा कुठल्याही गुगलला टाकलं की 1000 प्रकार येतात. आता ऑप्शन्स असतात, तेव्हा काहीच नव्हतं माहिती आपल्याला. खरंच आहे. मदत केली. त्यामुळे मी तर म्हणते बँकेमध्ये जे काही कलिग होते, तेव्हाचा स्टाफ होता, खूप नावं आहेत. मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण प्रत्येकानं असं थेंब थेंब रूपानं मला मदतीचा हात पुढं केला, म्हणून मी एवढी इथपर्यंत पोहोचू शकतो. ज्याच्या हातात काहीही नसतं त्याला एवढं सगळं मिळणं सोपं नाही. पण तुमच्यात कॅपॅसिटी पण होती ना. बापरे, किती अभ्यास आणि अभ्यास केला, कॅपॅसिटी होती म्हणून आहे ना ग. हो, पण कशाचा करायचा त्याचं मार्गदर्शन. तुमच्याकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे त्याच्यासाठी लागणारं जे काही मटेरियल, स्टडी मटेरियल, ते अवेलेबल, ते कुठे होतं. तुमची आज ढीक मला चंद्र आणायचंय, तारे तोडायचे, पण त्याच्यासाठीची जी तयारीला सगळं लागतं, त्याच्यासाठी जर का तुमचे कलिग, मित्र, घरातले जर का मदतीला नसतील तर मला नाही वाटत आपण तिथं पोहोचू शकतो. बरोबर. त्यामुळे पण माझं एक होतं, जेव्हा मला मदत लागेल ना, मी कधी भेड नाही बाळगली. म्हणजे मला असं असं करायचंय आणि मला ह्याच्यामध्ये प्लीज तुम्ही काय करू शकता, हे मी फ्रँकली विचारायचे. म्हणजे तसं, कारण तुम्हाला भूक लागली आहे हे जर का तुम्ही दुसऱ्याला कळवलंच नाही तर त्याला कसं कळणार आहे मनातलं की ह्यांना काय पाहिजे. मी बाकीचं तर काही मागितलं नाही, मटेरियलच्या रिलेटेड मला जे हवंय, कपडे फाटके पण चालतील, काय नाही, ते आज नाही उद्या नाही घेता येतील, पण आजचा जो वेळ आहे हा जर का सदुपयोगी घालून मी ह्याच्यातून चांगलं काय आजच्या दिवसाचं घडवू शकते हे ठरवता आलं तर माझं फ्युचरमध्ये हे असं होऊ शकेल, असं वेळीच निर्णय घ्यावे लागतो. अगदीच अविश्वसनीय ऐकायला. अगदी बापरे. AGM झालेत बघ मी ना त्या. हो, पण जेव्हा तुम्ही AGM झालात तेव्हा तुमच्या स्टाफ सोबत तुमचे कसे संबंध होते? कारण जनरली दोघांमध्ये एक अदृश्य भिंत असते ना, की विचित्र दरी असते. तुम्ही कसं हँडल केलं सगळं? जेव्हा कुठलीही मी असाइनमेंट कम्प्लीट केली ना, ब्रांच मॅनेजर समजा होते, वडगावला होते किंवा हडपसरला होते, COEP पुण्यामध्ये जे आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हणजे तिथे कुठल्याही ब्रांचला जी काही पोस्ट असेल त्यावेळेस आपण खरं जबाबदारीनं वागलं ना, म्हणजे मी ह्या घराची मुख्य आहे आणि ह्या घरामधले जे आहेत त्या माझ्या फॅमिली मेंबर्सच आहेत. आणि आपण जसं ऍज अ हेड ऑफ द फॅमिली म्हणून जसं तुम्ही प्रत्येकाची काय हवं नको, काय कोण चुकतंय कशात, कोणाची कशामध्ये काळजी घेतली पाहिजे, कोणाला कुठल्या इनपुट दिल्यानं ते अजून ग्रो होऊ शकेल, जे काही बजेट पूर्ण करायला जे काही ट्रिक्स लागतात त्या तुम्हाला स्वतःला अवगत करून त्या तुम्हाला त्यांच्याकडून पासन करून त्या करतायत का तसं, हे एक टीम मेंबरचं जे असतं युनिटी. वेळ पडली तर तुम्हाला तुमचे बजेट्स पूर्ण करायला कठोर पण व्हावं लागतं. म्हणजे तुम्ही जर का सांगितलं नाही की नाही बाबा हे 4 प्रकारची कामं जी असतात, हे एक अगदी इम्पॉर्टंट जे मला आज संध्याकाळपर्यंत द्यायचंच आहे, मग ते मी क्लिअर सांगितलेलं असायचं आल्याबरोबरच की बाबा रे हे आहे, हे तू उद्या दिलं तरी चालणार आहे, हे मला आज हवंच आहे, त्याशिवाय हे केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही आणि तुम्ही जाणार नाही म्हणून मी पण जाणार. हे सकाळीच क्लिअर.
इव्हन जेव्हा आमची हडल मीट असायची बँकेची सगळे, म्हणजे 10ची जर ब्रांच असेल तर तुम्ही 9:30ला 9:45ला सगळ्या स्टाफनं हॉलमध्ये गॅदर व्हायचं असतं आणि त्या हडल मीटमध्ये तुम्ही काल काय झालं ब्रांचमध्ये, कारण हडपसरला होते इतकी फुटफॉल इतका होता, मिनिमम 500-600 लोक दिवसाची त्या ब्रांचमध्ये यायची. आणि हडपसर अशा ठिकाणी आहे की जिथे IT सेक्टर पण आहे, तुमचे वर्कर लोक पण आहे, माथाडी कामगार जिथून जातात, म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. मग त्या ह्याच्यामध्ये एखाद्याला कस्टमर सर्व्हिस चांगली देताना काही चुकलं, भांडणं झाली, एखाद्यानं आवाज वाढवला, एखाद्याचे तुझं माझं झालं, असं झालं, तर आम्ही ते दुसऱ्या दिवशी घ्यायचो सकाळी आणि त्याच्यावर विचार करायचो की हे का झालं. आणि मग त्याच्यामध्ये असं एक विचारांचं हे की आपण हे टाळू शकलो असतो का, मग हे करायला आपण पुढच्या वेळेस कुठली एक स्टेप घ्यायला हवी, ह्याचा आम्ही एक विचार मंथन सकाळी सकाळी करायचो. आणि इतक्या फुटफॉलमध्ये ना माझ्या स्टाफला दिवसभरात पाणी जेवण तर सोडाच, पण एकेका माणसापुढे 10-10 15-15 माणसं जर उभी असतील तर तो माझा स्टाफ एकदा हसायचा सुद्धा नाही. तर मग मी हे झालं की 2-3 मिनिटं आम्ही जोरात हसून घ्यायचो. पूर्ण दिवसाची एनर्जी जर का हवी आहे, म्हणजे आपल्या स्टाफला काय हवंय, लीडर म्हणून तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. आणि जेव्हा कधी तुम्हाला मीटिंग, म्हणजे असं जर का तुमचं टीम वर्क छान असेल ना तर तुमची ब्रांच ग्लो होतेच, आउटपुट चांगलं आहे. CGM क्लबचं अवॉर्ड माझ्या हडपसर ब्रांचला माझ्या टीमच्या ह्या सगळ्या हार्डवर्कमुळे मिळालं आम्हाला. अरे वा. आणि ते मिळाल्यानंतर इतका म्हणजे आम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेशन केलं. म्हणजे स्टाफ असतो, बाकीचे HLC वगैरे असतात, मग त्यांना मी शर्ट्स घेऊन आणले छान होलसेलच्या ह्याच्यातून, कारण जे काही आहे आनंद मिळालाय तो प्रत्येकाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायला हवाय. कारण बिझनेस असाच आहे, एका रात्रीत असा होत नाही कधीही. त्याच्यासाठी टीम एकमेकांचं हे प्रत्येक टार्गेट पूर्ण केल्यानंतर जे काही बक्षीस मिळेल. आमच्या इथे पी रिव्ह्यू मीटिंग असते, मग त्या पी रिव्ह्यू मीटिंग मध्ये जी परफॉर्मिंग ब्रांच असते त्याला त्या सेगमेंटमध्ये छान जे काही काम केलंय नंबर दिलेले असतात. तर ज्या नंबरमध्ये मला माझ्या ब्रांचला बक्षीस मिळालंय, मग नेक्स्ट डे येणार ब्रांचमध्ये मी पी रिव्ह्यू घेणार, पोस्ट पी रिव्ह्यू, आणि मग त्या पोस्ट पी रिव्ह्यू मध्ये जे शब्द आमच्या आरएमनी आमच्या ब्रांचसाठी काढलेत ते मी त्यांना कन्व्हे करणार. त्या व्यक्तीला वेगळा अजून ब्रांच तर्फे छोटस गिफ्ट आणि काल मिळालेलं जे पी रिव्ह्यू मध्ये ते गिफ्ट दोन्ही त्याला देणार. छान चहा कॉफी जे काही आहे सगळ्या स्टाफला हसत खेळत असं वातावरण ठेवलं ना की कुठलंच अवघड वाटत नाही. आपणही टेन्शन घ्यायचं नाही आणि त्यांनाही टेन्शन. काम तर करल्याशिवाय पर्याय नाहीये. खरी लीडरची क्वालिटी आहे ही. लीडरशिप क्वालिटी छान आहेत एकदमच. बापरे. त्यामुळे टीम जे करते ना तो एक माणूस करू शकतो. त्यामुळे काम करून घेता येणं छान आलं पाहिजे ऍज अ फॅमिली हेड समजून. म्हणजे त्यांची सुखदुःख पण आपलीच समजायची. जेव्हा CGM क्लबची आम्हाला पार्टी करायची ठरली, मग आम्ही डेक्कन हार्वेस्ट मध्ये पार्टी दिली. मग त्याच्यानंतर अजून एक कुठलं तरी असं छान पूर्ण वर्षामध्ये माझी टॉप परफॉर्मिंग ब्रांच आली एका वर्षी, म्हणून आम्ही आमच्या इथे हांडेवाडी रोडला आरोग्यम म्हणून एक योगा सेंटर आहे झंबरे. मग तिथे गेलो तर मी म्हटलं तुमच्या बायकोला, नवऱ्याला, मुलांना, फॅमिली मेंबर्सला पहाटे 5 पासूनच चला घेऊन. म्हणजे त्यांचं शेत पण होतं, 4-5 एकरांमध्ये त्यांनी 14-15 हजार झाडं लावलेली आहेत. ती सगळी मेडिसिनल प्लांट, फळझाडं, फुलझाडं जी आहेत ती बघा. छान ते असं चुलीवरचं जेवण छान पौष्टिक आहार करून घालतात दिवसभरात, तो खा. 6 वाजता ते फ्री योगा घेतात त्या गावचा. म्हटलं आम्हाला त्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही सहभागी करून घ्या. छान एक दिवसाची ट्रिप. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींमधून मला आनंद कशात मिळतो तसा तो आपल्या सगळ्यांना मिळेल असं. पण आणि त्याच्यामध्ये
पण मी म्हणेल तेच करायचं नाही, त्याच्यासाठी पण मीटिंग घ्यायची की अरे असं असं आहे, असं असं मिळालंय, काय करायचंय, चला सगळ्यांनी सजेशन द्या. म्हणजे मग तेही इन्व्हॉल्व्ह होतात आणि छान होतं असं. त्यांना इंटरेस्ट येतो. आता खरं तर तुम्ही या मे मध्येच मला वाटतं रिटायर्ड झाला ना यावर्षी. पण दिस इज नॉट द एंड ऑफ द रोड. तुम्ही आता नेचरोपॅथीचे डॉक्टर पण झाल्यात. का बरं असं वाटलं ताई? मी जेव्हा 7वी मध्ये माझं शिक्षण पूर्ण न होता आई वडिलांनी माझ्या लग्न लावून दिलं, त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझी शाळा पहिल्यांदा पाहिली, अरण्येश्वरची पद्मावतीला जी शाळा आहे. आणि जेव्हा ते शाळेमध्ये माझा दाखला काढायला गेले होते, तेव्हा आमच्या एक पंडित मॅडम होत्या. तर त्या पंडित मॅडम माझ्या वडिलांना म्हणाल्या की तुम्हाला जर का ती मुलगी तुमच्या परिस्थितीमुळे किंवा पैशाची तुमच्याकडे कमतरता असेल म्हणून, तर एवढ्या हुशार चांगल्या मुलीच्या आयुष्याचं तुम्ही असं हे करू नका. त्यापेक्षा ती मुलगी तुम्ही मला द्या, मी तिला शिकवीन, डॉक्टर करीन, असं त्यांनी माझ्या वडिलांना म्हणालेले. ते वडिलांनी मला सांगितले. मग मला ह्या वयात तर मी MBBS देऊ शकत नाही एवढा. तेव्हा मग त्यांचं स्वप्न कुठल्या रीतीनं मी पूर्ण करू शकेल असा विचार केला. तर मला नॅचरोपॅथीचा उपाय सापडला. वयाच्या 55व्या वर्षी मी कोथरूडला नॅचरोपॅथीचं कॉलेज आहे त्यात ऍडमिशन घेतली आणि मग 2 वर्ष तो अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाले. क्या बात. आणि असं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. खरंच धन्य, खरंच धन्य. ताई हा तुमचा सर्व प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम आणि सातत्याने तुम्ही खडतर परिस्थितीवर मात केली आणि यशस्वी झाल्या. आज आपण पाहतो की मुलं लगेचच नाउमेद होतात, डिप्रेशन मध्ये जातात. तर या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढीला तर माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी एकदम असे वेडे व्हाल ना, एक ध्यास घ्याल आणि तो ध्यास किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न कराल. अगदी सातत्य पाहिजे त्या प्रयत्नांमध्ये. असं आज धरलं उद्या सोडलं तर तसं पूर्ण होत नाही कुठलं स्वप्न. त्यामुळे चिकाटीनं तुम्ही एकतर एक स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे काही करेल हे मी चांगलंच माझ्या हातून घडवेल, हा स्वतःवरचा विश्वास असतो ना, तो तुम्हाला खूप काही मिळवून देतो. आणि कुठलंही संकट आलं तरी पॉझिटिव्हली विचार करा. आता मी जर का मनात आणलं असतं की बापरे माझे आई वडील असे वागले, आता त्यांच्याशी संबंध ठेवायला नको, सासरे असे वागले त्यांच्याशी संबंध नको, तसं नाही केलं मी. त्यांचं कर्म त्यांच्यावर सोडून दिलं तर ते त्यांचे भागीदार. मी कशाला माझा त्याच्यासाठी वेळ वाया घालू. मला उलट मी म्हणेल की ते तसे माझ्याशी वागले म्हणून मी अजून मला काहीतरी करून दाखवावंसं वाटलं, मी अशी जिद्दीनं पेटून उठले. त्यामुळे कुठल्याही निगेटिव्ह ह्याचा तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा आणि मी ह्या संकटावर कशी मात करून पुढे जाईन, चिकाटी ठेवा. वेळेवर छोटे छोटे निर्णय घ्या. खूप वेळ वाट बघून आता काय होईल फ्रस्ट्रेशननी तसं नका करू. कारण कुठलंही संकट आहे आयुष्यामध्ये त्याच्यावर उपाय नाही असं होऊच शकत. फक्त तो तुम्हाला शोधावा लागतो. मग तो शोधण्यासाठी तुम्हाला वाचनाची आवड पाहिजे. कारण चांगल्या चांगल्या लोकांची जर का तुम्ही आत्मचरित्र वाचलात ना, तर जरुरी नाहीये की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जावंच लागेल. पण जर कधी तुमच्यावर प्रसंग आला तर त्यांनी कसा विचार केला होता त्याचा तुम्हाला रस्ता मिळत जातो आणि कुठल्याही संकटाला तोंड देण्याला तुम्ही सक्षम बनता. कुठलाही व्यक्ती बघाल, कितीतरी लोक आहेत जी अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेली आहेत. मग ती काय अशीच थोडी एका रात्रीत होत नाहीत. त्याच्यासाठी खूप जिद्द लागते, सबुरी लागते. आज नाही, आज एका प्रयत्नामध्ये मला नाही यश मिळालं म्हणून मी सोडून दिला नाही पाहिजे रस्ता. तो अजून शोधला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यात नाही. मी एका व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार मोठा दगड असेल ना तर मी एक काय करेन, मागे येईन आणि मी उडी मारेल आणि पार करण्याचा. जर त्याच्यातही होणार नसेल तो दगड माझ्याशी क्रॉस, तर मी रोज थोडा थोडा त्याला फोडेन साईडनं
आणि मला उडी मारण्या इतपत झाल्यानंतर मी मारेल, पण मी मारेलच. रस्ता तयार करेल स्वतःचा. आणि जे काही नॉलेज आहे ते अपडेट राहणं आवश्यक असतं. आज आता चला मी एवढंच झालं बस, इथून पुढे नाही, तसं असतं तर फक्त ऑफिसर स्केल 1-2 होईपर्यंत लोक तिथेच थांबून जातात. पण नाही, व्हायलाच हवं. का नाही होणार? केल्यानं होत आहे रे, आधी केलीच पाहिजे असं म्हणून वाटचाल रोज थोडी 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 सुरूच ठेवायची. हेच माझं आजच्या पिढीला. डिप्रेस होऊ नका. वेळेवर जे काही तुम्हाला आजकाल तर इतके तुमच्या समोर वेगळे वेगळे आहेत, उपाय आहेत. आणि वेळोवेळी ना तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही विश्वासात घेऊन शेअरिंग करणं सोडू नका. कारण वेळ पडली तर मदतही तेच करणार आहेत. त्यामुळे मदत मागायला पण लाजू नका. आणि जेव्हा कधी गरज लागते तेव्हा शेअर केलं तरच त्यांना याला काय हवं हे सांगता येईल. आणि सांगितलंच नाही, मनात ठेवत गेलं तरी काही उपयोग होत नाही. आणि एकतर स्वतः निर्णय घ्यायचा, त्या निर्णयाला चिकटून राहायचं, त्याला निर्णयाला लागेल ते सगळं मटेरियल जमा करायचं, त्याच्यावर अभ्यास करायचा. मग तुम्ही एकदम अशी छान, तुम्हाला सगळी प्रसिद्धी सगळं नक्की मिळतं. यावर एक वाक्य आठवलं, नॉट टू फेल्युअर बट लो एम इज क्राईम. यांच्याकडे पाहून असं आठवतं, तो प्रवास सुंदर होता आधार गतीला धरती. तो प्रवास सुंदर होता आधार गतीला धरती. तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती, आश्वासन माथ्यावरती. ताई, तुमचा हा सर्व प्रवास ऐकला आणि तो ऐकताना कुसुमाग्रजांच्या कवितेच्या या 4 ओळी आठवल्या, 2 ओळी आठवल्या. सुंदर ओळी आहेत. तुम्हाला शिक्षणाची ओढ तुमच्यात झिरपत गेली आणि लखलखत हे तेजपुंज नक्षत्र पुढे स्टेट बँकेत लखलखलं. खरं तर हा प्रवास तुमचा जाणून घेताना आम्ही खूपच विस्मयचकित झालो. आणि ताई, तुम्ही स्वप्न पाहिलं बँकेतल्या खुर्च्या पुसता पुसता त्या खुर्चीवर बसायचं. आणि नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर त्या स्वप्नांचा अक्षरशः पाठपुरावा केला. ते स्वप्न अक्षरशः जगलात. तुमच्या जिद्दीनं, हिमतीनं तुम्ही लढल्या आणि यशस्वी झाल्यात. तुमचा स्वीपर ते एजीएम हा प्रवास खरंच खूप रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. तुमची जिद्द नवीन पिढीला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश दाखवेल यात मुळीच शंका नाही. ताई, तुम्हाला आमच्याकडे दोघींकडून मानाचा मुजरा. खरंच अगदी. आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात, आमच्या कट्ट्यावर आलात, आमच्या कट्ट्याची शान वाढवली, याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू. त्यानं माझी शान वाढवली असं मी म्हणेन. नाही हो, नाही हो, तितकंच. खरंच छान, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे तुमचं. खरंच खूप थँक्यू. भारावून गेलो आम्ही. थँक्यू.